यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितिर्षतान्तमूर्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयानं सर्वलोकैकनाथं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विषमोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपाल कृष्ण भगवान की जय, सच्चिदानंद भगवान की जय, राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव। कथेच्या परंपरेप्रमाणे 2 मिनिट भगवत भजन आणि लगेच कथेला प्रारंभ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण आहे आपल्या तिकडनं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण मामा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण स्वप्ना बसेल हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। इंदीवरेन्द्रमणिसुन्दरमिन्दिरेशं मन्दीकृतेन्द्रदिविवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दन रामचन्द्रम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं
दनुजवन कृषाणुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणाम् अधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभाकथा। सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः। 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 आजचा कथा प्रसंग सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतो? काही अडचण नाही. स्वच्छ ऐकू येतो? बसा. भगवंतांची अत्यंत पुण्यकारक असलेली ही श्रीमद भागवत कथा उद्यापासून आपल्याला 7 दिवस ऐकायची. सर्वसाधारणपणाने रोज 3 तास कथा आपल्याला ऐकायची आहे. कदाचित वेळ थोडा जास्त लागेल. याचा अर्थ असा आहे की ढोबळ मानाने 7 त्रिक 21 तास आपल्याला कथा किती ऐकायची? 21 तास. मग आमच्या जीवनातले आम्ही 21 तास ही भागवताची कथा का ऐकावी? ती ऐकण्यासाठी आम्ही 3 तास का खर्ची घालावे? आमचे एवढे गुडघे दुखत असताना आम्ही इथे 3 तास का बसावं? असं या भागवत ग्रंथात काय आहे? या ग्रंथाचं नेमकं काय महत्व आहे? धर्मशास्त्रीय महत्व काय आहे? ऐतिहासिक महत्व काय आहे? पौराणिक महत्व काय आहे? त्याचा संबंध आपल्याशी काय आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी पद्मपुराणातले 6 अध्याय, ज्याला गोकर्ण उपाख्यान असं म्हणतात. काय म्हणतात? गोकर्ण. ते आपल्याला श्रवण करायचं. हे 6 अध्याय ऐकले की आपल्याला भागवत उद्यापासून काय ऐकायचं हे आपल्या लक्षात येईल. सर्वप्रथम नैमिषे सुतमासीनम अभिवाद्यम महामतिम. आपल्या भारतवर्षामध्ये अनेक प्रमुख अरण्य आहेत. आपण राहतो ते दंडकारण्य. तसं उत्तर प्रदेशामध्ये अयोध्येच्या जवळ वाराणसीच्या जवळ एक नैमिषारण्य नावाचं तीर्थक्षेत्र आहे. आणि या नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींचा आश्रम आहे. या शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये सहस्त्र सममासत 1000 वर्षापर्यंत चालणारा यज्ञ सुरू आहे. किती वर्ष? 1000 वर्ष. आणि त्या यज्ञाची सर्वसाधारण पद्धती अशी आहे, सूर्योदयापासून सूर्य माध्यान्हकाळी येईपर्यंत यज्ञामध्ये आहुती द्यावी, यज्ञ संपन्न करावा. आणि 12 वाजता यज्ञ नारायणाचा अवशिष्ट राहिलेला हविषान्नाचा भाग सर्व ऋषीमुनींनी भक्षण करावा. याचा अर्थ भोजन करावे. आणि भोजन केल्यानंतर मी ज्यांचं वर्णन करतो ते सर्व ऋषी आहेत. ते अल्पकाळ वामकुक्षी घ्यायचे. आणि वामकुक्षी घेतली की विद्वान मनुष्य, ज्ञानी मनुष्य, ज्याला काहीतरी मनुष्य देहामध्ये येऊन प्राप्त करून घ्यायचंय, तो सहसा दुपारी झोपत नाही. मग काय करतो? तर इतिहास पुराणांचे अभ्यास येत. इतिहास ग्रंथ आणि पुराण ग्रंथांचा अभ्यास करतो. मग त्या ऋषीमुनींनी सुद्धा इतिहास पुराण ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. पण त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण हा अभ्यास करण्याची तर खरं काहीच गरज नाही. का बरं? तर आपल्या या ऋषी समुदायांमध्ये एक महर्षी वेदव्यासांचे शिष्य आहेत. त्यांचं नाव सूत ऋषी. आणि हे जे सूत ऋषी आहेत हे पुराण वक्तुम कुशलः, पुराण सांगण्यात पटाईत आहेत. पुराण कसं सांगावं याचं एक विशिष्ट असं शास्त्र आहे. ते शास्त्र ते पूर्णतया जाणतात. मग त्यांनाच जर व्यासपीठावरती आपण बसवलं आणि त्यांच्याकडनं जर श्रवण केलं तर आपण करत असलेल्या स्वाध्यायापेक्षा आपल्याला बरंच काही माहिती जास्त होईल. आपल्या ज्ञानात मौखिक भर पडेल. खरंय.
वर्षभर अभ्यास करायचा आणि तुमच्या पुढे तासभर मांडायचा, याचा अर्थ काय होतो? एका तासात तुम्हाला मी वर्षभराचं ज्ञान देतो. म्हणून वाचण्यापेक्षा श्रवणाला जास्त महत्व शास्त्राने दिले. व्यवहारातलं उदाहरण देतो. 2 + 2 4 हे सांगण्यासाठी आधी 2 हा आकडा शिकावा लागतो. अधिक समजून घेण्यासाठी अधिक सारखी वजाबाकी समजून घ्यावी लागते, बेरीज समजून घ्यावी लागते, भागाकार समजून घ्यावा लागतो, गुणाकार समजून घ्यावा लागतो. 2ला 2ने अधिक करणे म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यावं लागतं आणि त्याचं प्रत्यक्ष उत्तर काढावं लागतं. हा 2 शिकण्यासाठी आधी 0 शिकावा लागेल, 1 शिकावा लागेल, 2 शिकावा लागेल. वेळ प्रसंगाने उद्या 2च्या ऐवजी आपल्याला 8 ही संख्या घेऊन उत्तर काढावं लागेल. म्हणजे खूप ज्ञान घेतल्याशिवाय एखादी गोष्ट निष्कर्षापर्यंत घेऊन जाता येत. पण हेच जर एखाद्या गुरुजींच्या सान्निध्यात आपण गेलो विचारलं का 8 + 8 किती, तर ते आपल्याला आयतं उत्तर देतात. आपल्याला काही शिकावं लागत. म्हणून भगवद्गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुम्ही नेमका कोणाला काटा करायला आले? केला ठीक. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरुजींच्या सान्निध्यात, ज्ञानी माणसांच्या सान्निध्यात, विद्वान माणसाच्या सान्निध्यात बसले की मनुष्याला ऐकी उत्तर प्राप्त होतात. म्हणून ऐकण्याचा प्रयत्न भरपूर करा. म्हणून सर्व ऋषी मुनींनी शौनक ऋषींना प्रार्थना केली आणि शौनक ऋषींनी महर्षी सुतांना व्यासपीठावरती बसवलं. मग सूत मुनींनी महर्षी शौनकादी ऋषींना प्रश्न विचारला, महाराज मी तुम्हाला काय सांगावं? तेव्हा सर्व ऋषी मुनींच्या वतीने शौनक ऋषींनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वदादुना. भगवंताची प्राप्ती कशाने होते ते शाश्वत साधन आम्हाला सांगा. याच्यातला महत्वाचा शब्द काय? शाश्वत साधन. कृष्णाची प्राप्ती होण्यासाठीच शाश्वत साधन सांगा. आता शाश्वत साधन म्हणजे नेमकं काय? उदाहरणार्थ मी आज तुमच्या इथे भागवताला आलो आणि सांगितलं भगवंतांचं नाम घेतल्याने भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही ते सगळ्यांनी ऐकलं, भगवंतांचं नाम घ्यायला सुरुवात केली आणि 10 वर्षांनी कल्पना करा माझ्या परत एखाद्या भागवत सप्ताहाला तुम्ही सांगितलं गुरुजी 10 वर्ष नाम घेतलं पण भगवंताची प्राप्ती झाली नाही. म्हटलं नाही झाली का? आता नाम घेणं बंद करा, आता कृष्णाची पूजा सुरू करा. 2 वर्षांनी कृष्णाची पूजा करून देव मिळाला नाही म्हणून तक्रार केली. म्हटलं नाही मिळाली का? मग तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा करून मिळाली नाही का? म्हटलं मग यज्ञ याग करा. अशी उत्तर देऊन चालत. मी पहिल्या दिवशी जे उत्तर तुम्हाला देईन ते शेवटपर्यंत काय असलं पाहिजे? कायम असलं पाहिजे आणि ते निश्चित फलपर्यवसायी असलं पाहिजे की एकदा सांगितलं की सांगितलं आणि त्याच्याने निश्चित फळ प्राप्त झालं पाहिजे. याला म्हणायचं कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वदादुना. बदलतं उत्तर देऊ नका, आम्हाला भगवंताच्या प्राप्तीचं शाश्वत साधन सांगा. सूत महर्षींनी तो प्रश्न ऐकला आणि शौनक ऋषींना एका वाक्यात उत्तर दिलं. श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. भगवंताच्या प्राप्तीचं कलियुगातलं सर्वोत्कृष्ट सर्वात सोपं साधन श्रीमद भागवत ग्रंथ जो शुक मुनींनी परीक्षित राजाला सांगितला तो 7 दिवसाच्या सप्ताह विधीने श्रवण करावा. म्हणे त्याने काय? म्हणे भगवंताची याच देही याच डोळा प्राप्ती होईल. शौनकादी ऋषींनी ते ऐकलं, सांगितलं महाराज श्रीमद भागवत म्हणजे नेमकं काय? हा भागवत ग्रंथ कोणी लिहिला, का लिहिला, कशासाठी लिहिला, या कथेचं महत्व काय? आम्हाला
वदते सविस्तारम, सविस्तर तुम्ही सांगा, एका वाक्यात उत्तर देऊ. म्हणून सर्वप्रथम सूत मुनींनी एक छोटीशी कथा सांगितली. या पृथ्वी तलावरती पृथिव्याम सर्वोत्तमा याती, की ही पृथ्वी लोक अत्यंत सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे हे जाणून देवर्षी नारद तीर्थयात्रा करण्यासाठी पृथ्वी तलावरती आले. कोण आले? देवर्षी नारद. कोण आहे तो देवर्षी नारद? अहो नारद धन्योसी विरक्तानां शिरोमणिः सदा श्री कृष्णदासानां अग्रणी योग भास्करः. या श्लोकामध्ये असं सांगितलंय, सदा श्री कृष्णदासानां अग्रणी. ज्यावेळेस भगवंतांनी स्वतःच्या हाताने भक्तांची यादी केली त्यावेळेस पहिलं नाव कोणाचं लिहिलंय? नारदांचं. लक्षात ठेवा, नारद हे कळ लावे नाहीत. नारदांना आपण कळ लावे म्हणतो असं काही नाही. तो फार श्रेष्ठ संत आहे. सदा श्री कृष्णदासानां अग्रणी, ते अग्रणी आहेत, एक नंबरचे भगवत भक्त आहेत. आणि तीर्थयात्रा करून ते बद्री क्षेत्री आले. बद्री विशाल एकदा तु विशालायाम चत्रार ऋषयो मनः. आणि त्या देवर्षी नारदांना त्या बद्रीनाथ क्षेत्री दर्शन झालंय. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ऋषीपुत्रांचं दर्शन. या 4 ऋषीपुत्रांनी देवर्षी नारदांना बघितलं. नारद विमनस्क होते, नाराज होते, खिन्न मानसा, अत्यंत खिन्न झाले. परिणाम, खिन्न मनुष्य स्वतःच्या तंद्रीत रस्त्याने चालतो. तो स्वतः दुःखी असल्या कारणाने फार इकडे तिकडे बघत नाही. त्या सनकादिक ऋषींनी देवर्षी नारदांचं आपल्याकडे लक्ष नाही म्हणून देवर्षी नारदांना हटकलं आणि विचारलं, अरे देवर्षी नारदा, तुझा अधिकार किती मोठा आहे. तुझ्यासारख्या श्रेष्ठ संताने असं दुःख चेहऱ्यावर घेऊन फिरू नये. मुळातच तू साक्षात भगवंतांचा हरिदास आहेस, चरणाचा सेवक आहेस, तुला दुःख कसलं? आम्हाला समजून सांग, तुझ्या चेहऱ्यावरती ही खिन्नता कसली? देवर्षी नारदांनी सांगितलं, बरं झालं तुम्ही मला 4 भावंड भेटले. एक प्रसंग असा घडला की त्या प्रसंगामुळे मी खिन्न झालो. म्हणे काय प्रसंग घडला? म्हणे अहं तो पृथिवीम यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति. मी भगवंतांच्या प्रेरणेने तीर्थयात्रा करण्यासाठी या पृथ्वी तलावरती आलो. ते सनकादिक ऋषी म्हणे, देवर्षी नारदा, तू तीर्थयात्रेला आलास, कुठकुठले तीर्थ पाहिले? देवर्षी नारदांनी यादी दिली. प्रयागंच, पुष्करंच, काशीम, गोदावरीम तथा हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम. मी प्रयागला जाऊन, पुष्करला जाऊन, काशीम वाराणसीला जाऊन आलो, गोदावरीम नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो, हरिक्षेत्रम हरिद्वारला जाऊन आलो, कुरुक्षेत्रम कुरुक्षेत्राला जाऊन आलो, श्रीरंगम दक्षिण भारतातलं श्रीरंगपट्टण तिथे जाऊन श्रीरंगाचं दर्शन घेऊन आलो, सेतुबंधनम रामेश्वराचं दर्शन घेऊन आलो. म्हणे मग देव मिळाला का तुला? म्हणे छे हो, देव मिळाला नाही. म्हणे का? म्हणे या तीर्थक्षेत्रांचं मी वैशिष्ट्य बघितलं. म्हणे काय? सत्यम नास्ति, तपम नास्ति, शौचम नास्ति, दया दानम न विद्यते. कुठल्याही तीर्थक्षेत्रावरती मला सत्य काही दिसलं नाही, पवित्र काही दिसलं नाही. सत्यम, शौचम, पवित्रम आणि न दानम न दया, मला कुठेही दया दिसली नाही आणि मला कुठेही दान धर्मही दिसला नाही. म्हणे अरे तू हे सगळं हे दिसलं नाही, ते दिसलं नाही, ते दिसलं नाही, मग दिसलं काय? म्हणे काय दिसलं ते सांगू. उदरम भरिणो जीवाहा, मला पोट भरणारे माणसं दिसले. आणि ते कसे आहेत? वराका कूट भाषण, बोलण्यात पटायत,
त्यांचं बोलणं फक्त छान,